नमस्कार, मी विशाल. टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बरं, ते जाऊ द्या, सगळ्या विषयाच्या मुद्द्यावरती आपण बोलूच. पण मी 2-4 फोटो टाकलेत फेसबुकवरती, त्याला तुम्ही लाईक केलं का? नाही, कारण तुम्ही मला लाईक करत नाही, तुम्ही त्या अमोलला लाईक करता, त्याच्या लाईक 200 वर जाता, माझ्या 250 वर पण येत नाही, अशी माझी तक्रार मी करतो. पण मी असा कधी विचार करतो की फेसबुक असेल, ट्विटर असेल, या माध्यमांचा लाईक या शब्दाच्या पुढे जाऊन की मी काही वेगळ्या पद्धतीने वापर करतोय का? आणि त्याच मुद्द्यावरती आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करणार आहोत. आज आपण बोलणार आहोत फेसबुकचा योग्य वापर या विषयाला घेऊन. या विषयाला घेऊन आज आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे सोशल मीडियाचे अभ्यासक आणि त्याचबरोबर ते संगणक प्रचारक आहेत, संगणक साक्षरता प्रसारक आहेत. रवी घाटे सर आपल्या बरोबर आहे. सर, आपला IPL लोकमंच स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांशी जर आपण बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. कौतुक आहे रवी सर की आपण राष्ट्रीय युवा पुरस्कार पण मिळवलेला आहे, अब्दुल कलामांच्या हस्ते तो पण मिळवला. आणि सोशल मीडिया यातला अभ्यास असेल किंवा इतर कोणतीही टेक्नॉलॉजी असेल संगणकातली, याबाबत आपलं पारायण झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा आपला विषय खूप छान रंगेल. त्यामुळे आपण थोडं बेसिक सुरुवात करूयात. सोशल मीडिया आपण खूप ऐकतोय, पण हे सोशल मीडिया म्हणजे काय, त्याबद्दल जरा सांगा. सोशल मीडिया हा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचं एकत्रित करून वापरण्याचा एक व्यासपीठ आहे. सोशल मीडिया भारतामध्ये प्रामुख्याने फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, यूट्यूब ह्या किंवा व्हॉट्सअप ह्या सगळ्यांच्या एकत्रित समूहाच्या वापराला आणि त्याद्वारे तुमच्या प्रतिक्रिया, फोटोज, व्हिडिओज याच्याद्वारे आपण जे काही एकमेकांशी संवाद साधतो याला एकत्रितपणाला आपण सोशल मीडिया म्हणू, ही एकदम सोपी त्याची व्याख्या आहे. पण मग याच्यामध्ये प्रकार कोणते कोणते येतात? सोशल मीडियामध्ये मी जर सांगितलं की फेसबुक सगळ्यात प्रसिद्ध आहे भारतामध्ये. फेसबुक आणि व्हॉट्सअप हे दोन सगळ्यात प्रसिद्ध असे मीडिया आपण वापरतो. ट्विटरही त्या गणतीत येतं आणि त्याबरोबर युट्यूब. पण ट्विटर आपल्याला एक विशिष्ट वर्ग वापरताना दिसतो. हो हो हो. फेसबुक आणि व्हॉट्सअप जो आहे तो समाजात ज्याच्याकडे वेळ आहे हा वर्ग ते वापरतो, आणि ज्याच्याकडे वेळ नाहीये किंवा कमी आहे, व्यस्त आहे, ती लोक ट्विटर आणि लिंक्डइन वापरतात. अगदी म्हणजे एकमेकांशी संवाद. मला असं वाटतं की आता आपण चर्चेमध्ये असं एकमेकाला प्रश्न होतो, तुम्ही व्हॉट्सअपवर आहात का, असा देखील प्रश्न असतो. ते इतकं जवळ आलेलं आहे सगळ्यांच्या. बरोबर. अनेक वर्षापासून जसं पहिलं ऑर्कुटवर आहात का, आता फेसबुकवर, ट्विटरवर असे प्रश्न विचारूनच आपण एकमेकांशी नवीन माध्यमाद्वारे आपण संवाद साधतोय. आणखी बोलणार आहोत सर. फोन यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन आपल्याकडे आलेला आहे सोलापूरवरनं. गणेश काकडे आपल्या सोबत आहेत. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, माझा क्वेश्चन असा होता की आता बऱ्याच जणांना तरुणीला फेसबुकचं व्यसन लागलंय. सगळ्या कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे चालू असले तरी फेसबुक असेल, ते व्यसन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांचं असं म्हणणं आहे की आता फेसबुकचं वेळ सगळ्यांनाच लागलेलं आहे. हो हो. पण हे आता एक प्रकारे व्यसन झालेलं आहे. आता हे सगळं कमी करण्यासाठी काय करायचं? पण मी त्या पुढे जाऊन मी तुम्हाला विचारतो की आजचा जो आपला विषय आहे की फेसबुकचा योग्य वापर तो कसा करता येऊ शकतो, त्याची माहिती द्या या प्रश्नाला जोडून. त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो स्वतःवर नियंत्रण असेल तर त्याचा कमी वापर करता येईल. अभ्यास चालू आहे किंवा वर्ग चालू असताना आपण नका वापरू, बाहेर आल्यावर वापरा. अनेक कॉलेजेसमध्ये मोबाईल बॅन करण्यात आलेला अशा प्रकारच्या वागण्यांमुळे मुलांच्या. तर या प्रश्नाचं उत्तर झालं. आपण नेहमी पाहतो की आपण काहीतरी मतं मांडतो, काही फोटो आपले स्वतःचे अपलोड करतो, याकरता आपण फेसबुकचा वापर करतो. टाइमपास म्हणून फेसबुकचा वापर करतो. बरोबर. परंतु माझ्या कामाचा विषय असा आहे की आपण समाजाच्या हितासाठी, समाजाच्या संपन्नतेसाठी कसा वापर करू शकू ह्या सगळ्या गोष्टीचा, हा माझ्या आजच्या याचा आपण विषय घेऊयात. अच्छा. मी अनेक प्रयोग केलेले आहेत फेसबुकचा वापर करून. आता जर सांगितलं की हे वेड लागलेलं आहे मुलांना, परंतु त्या वेडाचं आपण विधायकतेमध्ये कसं परिवर्तन करू, अशा अनेक प्रयोग मी केलेले आहेत. त्यामध्ये मी आता सगळ्यात सोपा, त्या युवकाने प्रश्न विचारला, युवा शक्तीचा वापर कसा केला पाहिजे. डॉक्टर श्री संदीप वासलेकरांचं एका दिशेचा शोध हे पुस्तक होतं. आता सगळे त्या पुस्तकाला किंवा त्या पेजला लाईक करतील, परंतु मी त्या पेजला लाईक करणाऱ्यांचं एक सप्ताह भरवला. रोज एका पाठावर 25 लोक एकत्र येऊन त्याच्यावर चिंतन करायची. असं 7 दिवस आम्ही केलं यशोदामध्ये, पुण्यामध्ये. तर मग त्यामधून एक ग्रुप तयार झाला आणि आता तो ग्रुप स्थापन होऊन समाजाच्या हितासाठी तळागाळात जाऊन मदत करणार आहे. एक त्याचं एक उदाहरण आहे. फक्त तिथं लाईक करणं, कॉमेंट करणं यातून समाजाचं भलं होणार नाही, उलट देशाची वीज वापरली जाते.
अनावश्यक गोष्टीसाठी, असं माझं मत आहे. मला असं वाटतं की याच्यात प्रत्यक्ष कनेक्ट होण्याची देखील प्रक्रिया आहे. त्या मुद्द्यावर मला आपल्याशी बोलायचं आहे. पण पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. साताऱ्यावरनं रेश्मा दीडनूर आपल्या बरोबर आहेत. रेश्मा, आपला प्रश्न विचारा. हा, मी साताऱ्याहून बोलतेय. हा, बोला. माझं फेसबुक वरती अकाउंट होतं बरं. आणि त्या फेसबुकच्या अकाउंटचा जो पासवर्ड होता तोच पासवर्ड मी टाईप केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते अकाउंट माझं ओपन होत नाही. म्हणजे याचा अर्थ ते कदाचित ते हॅक झालं असण्याची शक्यता आहे. मग ते अकाउंट मला बंद कसं करायचं, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकाल का? त्यांचा प्रश्न आहे की अकाउंट कसं बंद करायचं जर ते हॅक झालंय अशी त्यांची संभ्रमावस्था आहे. फेसबुकच्या सपोर्ट टीमला आपण जर ईमेल लिहिली तर ते तुमचं अकाउंट रिॲक्टिव्हेटही करतील किंवा बंदही करतील, जे पाहिजे असेल ते त्या पद्धतीने. ओके. फेसबुकवरच त्याचा संपर्क, ईमेल आयडी आहे. ओके. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. पुण्यावरनं अंकुश सुरकर आपल्यासोबत आहेत. अंकुशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, बोला. सर, मला असं वाटतंय किंवा माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी असं वाटतंय की सोशल मीडिया, फेसबुक असो, ट्विटर असो, आपण या गोष्टीमुळे दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करतो असं आपल्याला वाटत नाही का? नक्कीच खरं आहे तुमचं म्हणणं अंकुशजी. आपण नक्कीच दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करतो आणि म्हणूनच आज मला जो विषय दिलाय की आपण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा समाजाच्या हिताचं काय करता येईल आपल्याला, ह्याच माध्यमाचा उपयोग करून हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे. म्हणून आपण त्या जास्त बोलूया. खरं तर आपण जेव्हा चर्चा करत होतो काही अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. जसं एक बँगलोरची म्हणे एक टीम आहे जी खूप वेगळ्या पद्धतीने काम करते आणि फेसबुकवर देखील ते खूप ऍक्टिव्हिट असतात. जरा त्याबद्दल सांगा ना. बँगलोरची IT कंपनीतील मुलं आहेत, साधारणपणे 20 ते 30च्या वयोगटातील गट आहेत. तर त्यांनी द अगली इंडियन नावाने फेसबुकवर एक पेज काढलं आणि दर शनिवारी त्यांचं हाफ डे झाला किंवा सुट्टीच्या काळामध्ये अशी 20-25 मुलं एकत्र येतात आणि त्यांनी बँगलोरमध्ये असे कोपरे इयरमार्क केलेत की जिथं लोक कचरा टाकतात. ते त्या कचऱ्याचा एक फोटो घेतात, तो फेसबुकवर अपलोड करतात आणि पुढचे 3 तास 4 तास तो जो कोपरा असेल तो कोपरा इतका स्वच्छ करतात की ते निवांत बसण्याचं ठिकाणही होऊन जातं. इतकी युवा शक्तीचा विधायक उपयोग ते करतात आणि हे परिवर्तन करायला 15-20 युवक पुरतात. म्हणजे फेसबुकचा समाजाच्या हितासाठी उपयोग कसा ते इतक्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. प्रत्येकाला 1000-2000 फ्रेंड्स आहेत, पण त्यापैकी जर तुम्ही आवाहन केलं की आज आपल्या गावातील हा कोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे तर तुमचे 10 तरी मित्र येतील ना ते मदत करायला. आणि अशा पद्धतीने विधायक काम करून आपण लोकांची मनं जिंकलीत तर या माध्यमाचा आपल्याला सदुपयोग करता येईल. अगदी. आपल्याकडे पुढला फोन वैजापूरवरनं मंदार जोशी आपल्यासोबत आहेत. मंदारजी, आपला प्रश्न विचारा. विचारायचं होतं की फेसबुक, ट्विटर या ज्या साईट आहेत त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल असतो का? नाही, याच्यावर स्वतःच्या मनाचाच कंट्रोल असला पाहिजे. कंट्रोल करण्यासाठी तुमच्या वाक्यांमध्ये जर देशविघातक काही वाक्य आली तर त्याच्यावर कंट्रोल ठेवता येतो. कीवर्ड बेस्ड कंट्रोल आहे, परंतु आपल्या स्वतःच्या मनाचा कंट्रोल हाच सगळ्यात मुख्यतः कंट्रोल राहील त्याच्यामध्ये आणि तो ठेवावा आपण. म्हणून काही खबरदारी पण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. यात जसं तुम्ही म्हणालात की फेसबुकच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी तळागाळातल्या लोकांच्या उन्नती करता आपण करू शकतो, पण तुम्ही देखील तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हे सगळं जोडून घेतलं तर ते कसं, जरा त्याबद्दल सांगा ना. आपल्याला कल्पना असेल की लोक फक्त पेज लाईक करण्याकरता, कॉमेंट करण्याकरता फेसबुकचा वापर करतात किंवा मी ह्या अँगलमध्ये कसा दिसतो, त्या अँगलमध्ये कसा दिसतो, ह्या कपड्यात कसा दिसतो, त्या कपड्यात. याचा समाजाला काय उपयोग आहे? हे सामाजिक माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, मीडिया मिक्स आहे हा सगळा. याचा उपयोग आपण हितासाठी करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण देईल. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आम्ही दुष्काळ मदत गटाची स्थापना केली. फेसबुकवरच एक कम्युनिटी सुरू केली आणि असं आवाहन केलं की दुष्काळामध्ये अनेक आपलेच बांधव तिथं होरपळून जात आहेत, पाण्या वाचून तहानलेले आहेत. आपण पुण्यातील, मुंबईतील काही मंडळींना एकत्र येऊयात आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करूयात. त्या आव्हानाला प्रतिसाद दिला. 45 लोकांची पहिली बैठक झाली. 10,500 लोक आता त्या गटामध्ये सहभागी आहेत. दुष्काळ मदत गट, ड्रॉट हेल्प ग्रुप, अशा 10,500 हो आता त्याचे सदस्य आहेत. तर त्या फेसबुक गटाद्वारे आम्ही काय केलं की मग ग्रामीण भागामध्ये ज्या दुष्काळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचं तुटवडं, अशा ठिकाणी टँकर, जिथं टँकरने पाणी येतं आणि विहिरीत ओतलं जातं, ते आलेलं पाणी गढूळ असतं, अधिक विहिरीत ओतल्यावर आणखी गढूळ होतं आणि ते पाणी उपसण्यासाठी, काढण्यासाठी पुन्हा महिलांची, मुलांची तारांबळ. तर मग आम्ही तो विषय आमच्या गटामध्ये फेसबुकच्या ग्रुपमध्ये मांडला. तर पुण्यातील श्री केदार वांजपे हे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे.
त्यांनी सांगितलं अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्यात शुद्ध पाणी मिळत नाही त्या ठिकाणी मी पाण्याच्या टाक्या देतो आणि सिंटेक्स टाईप पाण्याच्या टाक्या त्यांनी 80 गावांमध्ये पुरवठा केलाय. फुलोंब्रे असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल. आमचे श्री संतोष बोराडे आहेत सिल्लोडचे, तेथील कार्यकर्ते. त्यांनी पूर्ण त्या 4 तालुक्यामध्ये रवी तोरणमळ, संतोष बोराडे यांनी पूर्ण ते मॅनेजमेंट त्या भागामध्ये केलं. म्हणजे फक्त फेसबुकचा उपयोग आपण ते पाहणं, लाईक करणं, कमेंट यासाठी नाही, प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन, प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन मदत आमच्या गटाने केलेली. दुसरं एखादं उदाहरण देता येईल की पाण्याची कमतरता हे आपण मानव प्राणी सांगू शकतो मला तहान लागलेली आहे, जनावरं कशी सांगणार? जिओ थॉमस नावाचा पुण्यातील व्यक्ती आहे, त्याला ही जेव्हा बाब फेसबुकवरून कळली की पाळीव प्राण्यांना पाणी नाहीये, त्या व्यक्तीने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नळदुर्ग तालुक्यामध्ये रमेश दळवे नावाचा कार्यकर्ता, त्याच्या मदतीने आम्ही त्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या दिल्या, अर्धगोलाकार असतात जनावरांच्या पाण्याच्या टाक्या, तर त्या आम्ही दिल्या. त्याने तिथं व्यवस्थापन केलं. मुंबई डॉकयार्डचा रवी नावाचा मित्र आहे, त्या मुलाने हिंस्त्र पाण्यासाठी अजंताच्या डोंगराच्या लगत त्या ठिकाणी पाण्याचे छोटे छोटे पॉन्ड्स तयार केले हिंस्त्र पाण्यासाठी, कारण आपण त्यांच्या जवळही जाऊ शकत नाही आणि ती जनावरं तहानलेली होती. तर असे खूप तुम्हाला गोष्टी सांगता येतील मला. नाही, खरंच आनंदाची गोष्ट आहे की केवळ अदृश्य स्वरूपात त्या पेजवर नुसतं लाईक करण्यापुरता आपली भूमिका मर्यादित न ठेवता किंवा मतं नोंदवण्यापुरता मर्यादित न ठेवता तुम्ही प्रत्यक्ष त्या लोकांना जवळ केलं, समोरासमोर तुम्ही भेटलात. आपल्याकडे एक पुढला फोन आलेला आहे याच विषयाला घेऊन. जालन्यावरनं आपल्यासोबत अशोक कडस आहेत. अशोक जी, आपला प्रश्न विचारा. हा सरजी, मी अशोक कडस बोलतो, मालेवाडी, तालुका बदनापूर, डिस्ट्रिक्ट जालना. फेसबुकचं अकाउंट 6 महिन्यानंतर सुद्धा बंद होत नाही, तिथं फ्रेंड जोडले जातात, तर ते कायमचं बंद झालं पाहिजे. मी तुम्हाला मदत करेल, तुम्ही वैयक्तिकरित्या मला संपर्क साधा, मी तुम्हाला मदत करेल त्या संदर्भामध्ये. सर, दुसरं मला एक सांगायचं होतं की पाण्याचं दुर्भिक्ष होतं, म्हणजे फुलोंब्री, गंगापूर, वैजापूर, येवला ह्या भागामध्ये. पुण्यातील आम्ही गटामधील अनेक सदस्यांनी, संजय बालवडकर म्हणून आमचे आहेत, त्यांना हे जेव्हा गोष्ट कळली तर ते प्रत्यक्ष येवल्याच्या ठिकाणी जाऊन गंगापूर, वैजापूर ह्या भागातील ज्या कसायाला गाया जात होत्या, विकल्या जात होत्या, त्या गाया सोडून आणून त्यांनी पुण्यामध्ये छावणी केली, म्हणजे गोठा केला गायींसाठी. असे अनेक शेतकरी, आळंदीचे काही आहेत आमचे विक्रम पाटील, चारा छावण्या स्वतःच्या शासकीय मदतीशिवाय अशी अनेक ठिकाणी चारा छावण्या आम्ही छोट्या छोट्या 10 जनावरांच्या, 12 जनावरांच्या, गायींच्या किंवा गाई बैलांच्या अशा आम्ही स्थापन केल्या. पुण्यातील बावधनचा बचत गट आहे, बावधनचे सिनियर सिटीजन्स लोक आहेत, वैशालीताई चव्हाण म्हणून आमच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांना एकत्रित केलं आणि मान, खटाव, कोरेगाव ह्या भागातील गावांमध्ये जाऊन त्यांनी वृक्षारोपण केलं. त्या भागातील चारा छावण्यांना भेटी दिल्या आणि अनेक जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत त्यांनी केलेली आहे. आमच्या गटाचं वैशिष्ट्य असं होतं, आम्ही 3 गोष्टी स्वतःवर बंधनं घालून घेतली होती. कुठल्याही गोष्टीची प्रसिद्धी घ्यायची नाही स्वतःसाठी, की मी केलं हे म्हणायचं नाही, श्रेय घ्यायचं नाही, आणि तिसरं पैशाला स्पर्श नाही करायचा. अगदी. आणि ह्यामुळं काय झालं की 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या रुपयाचं युटिलायझेशन 82 लाख रुपयाची कामं त्या भागामध्ये झाली प्रत्यक्ष, की ज्याची शासकीय किंमत 2 कोटीच्या वर आहे. अगदी, म्हणजे निश्चितपणे हे आचाट आहे. खरं तर आपण आणखी बोलणार आहोत सर. आपण बघतोय की कशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर आणि त्यात पुन्हा इनिशिएटिव्ह घेऊन अशा पद्धतीची कामं होऊ शकतात. आणखीन बोलणार आहोत. इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की या विषयाला घेऊन आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. आज आपण टॉक टाइम मध्ये बोलतोय फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इतर जी काही माध्यमं आहेत सोशल मीडिया मधली, त्याचा योग्य वापर आपण कसा करू शकतो या विषयावर एक फोन आलेला आहे आपल्याकडे. साताऱ्यावरनं अमोल देवकर आपल्या सोबत आहेत. अमोलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, फेसबुकचे काय दुष्परिणाम आहेत याची माहिती पाहिजे होती मला. फेसबुकचे दुष्परिणाम ते विचारतायत. दुष्परिणाम खूप आहेत. आपण किती वेळ वापरतो याच्यावर आहे. आपला मेंदू वर ताबा ते फेसबुक मिळवतो, तो मोबाईल असेल किंवा हे असेल, आपण कम्प्युटर समोर बसलेलो. दुसरं म्हणजे समाजापासून आपण तुटतो,
जरी याला सोशल मीडिया म्हटलो आपण तरी सुद्धा आपण घरामध्ये असेल आई वडिलांशी बोलत नाही मुलं, परंतु त्या फेसबुकवर चॅट करत असतात किंवा मना गालातल्या गालात हसत असतात किंवा त्रस्त झालेले असतात. एक वेगळ्या प्रकारच्या भावना त्यांच्यामध्ये तयार होतात. जे विषय ते फेसबुकवर मांडतात ते विषय आई वडिलांशी बोलून सोडू शकत असतील, परंतु ते घरी बोलत नाहीत, आपल्या जिवलग मित्रांशी बोलत नाहीत, परंतु समाजामध्ये त्यांचे 500-1000 जे मित्र आहेत त्यांना सांगतात आय एम फिलिंग सॅड, फिलिंग लोनली. तू बोल लोकांशी ना, तर मग तू आणखी आनंदित राहशील. तर अशा पद्धतीने फेसबुकने आपल्या मेंदूवर कंट्रोल घेतलेला आहे. तर त्याच्यात जास्त न अडकता लोकांनी संवाद साधावा जास्त लोकांशी. किंवा काही वेळेला खूपच सहानुभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न असतो, असंही काही असतं असंही असतं. सहानुभूती लोक त्याच्यावरून मिळवतात. अगदी. आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे पुण्यावरनं गणेश मुळक आपल्या सोबत आहेत. गणेशजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार, माझं नाव प्रज्ञेश मोळक, पुण्याहून बोलतोय. हा प्रज्ञेश बोला. माझा प्रश्न असा होता की सोशल मीडियाचे जे काही प्रश्न असतात, फेसबुक असेल, ट्विटर असेल, आणि याच्यावर बरंच सेलिब्रिटी कमेंट करतात, तर त्याला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे का मीडियाने? कारण की त्याचा एक थोडासा दुष्परिणाम तरुणांवर होतो. आणि दुसरा प्रश्न असा होता की बफर कप ही नवीन एक कन्सेप्ट आहे, याच्याबद्दल मला थोडं कळेल का? कुठली कन्सेप्ट म्हणालात? बफर कप. बफर कप नाही, पण त्यांनी जो त्यांचा पहिला प्रश्न विचारला त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आपण फॉलोइंग कोणाला करतो याला महत्व आहे. तुमचे आयडॉल्स काय आहेत? युवक जे वापरत आहेत त्यांचे आयडॉल्स सामाजिक पुरुष आहेत का चित्रपट अभिनेते आहेत? बरोबर. हे त्यांनी, आणि तुमच्या हातातच बटन आहे ना, चित्रपट अभिनेत्याला फॉलो करायचं ट्विटरवर का एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला फॉलो करायचं. म्हणजे मेधाताईंना फॉलो करायचं, केजरीवालना, अण्णांना यांना करायचं का सलमानला आणि इतरांना करायचं, सनी लिओनला, हे तुमच्या हातात आहे. बरोबर. तर आपण स्वतःवर जर कंट्रोल ठेवला तर आपण चांगल्या मार्गाने सुद्धा आपण याचा उपयोग करण्याकरता त्यांनी जे त्यांचे इन्स्पिरेशनल वाक्य टाकलेली असतात किंवा त्यांनी जी कामं केली ती आपण वापरून आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो आपण. आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे पुण्यावरनं प्रशांत भोंडवे आपल्या सोबत आहेत. प्रशांत आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा बोला. माझा असा प्रश्न आहे की फेसबुक या मार्फत जर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याची सोशल नेटवर्किंगच्या साईटनी कोणती नियमावली आहे का त्या संदर्भात? यात काही नियमावली आहे का? सायबर क्राईमच्या अंडर हा विषय येतो आणि प्रत्येक मुख्यालयात म्हणजे SP ऑफिस असेल किंवा CP ऑफिस असेल त्या ठिकाणी एक सेल असतो, सायबर क्राईम सेल. जेव्हा जेव्हा लोक देशविघातक, समाजविघातक प्रवृत्तींसाठी किंवा महिला मुलींची छेड काढण्याकरता काही मेसेजेस प्रक्षेपित करतात, फोटोज टाकतात, त्या वेळेला जेव्हा केस याची दाखल होते त्या वेळेला हे सेल्स त्याचं करतात. परंतु बऱ्याच पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी हे सेल्स आहेत मुख्य शहरांमध्ये, परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही नाही. जिल्हा पातळीवर अजूनही असे सेल्स नाहीत किंवा त्याचे एक्सपर्ट त्या ठिकाणी नाहीत. अजून सोशल मीडिया, सायबर क्राईम यातले एक्सपर्ट लोकांनी शासकीय नोकरी स्वीकारायची, त्यानंतर याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवता येईल. मला खरं आणखी वेगवेगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करायचा आहे, आपल्याबरोबर याविषयी चर्चा करायची, पण वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त ABN लोकमत. रवीजी, मला असं वाटतं की वेळ आपल्याकडे थोडा आहे, पण फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा तसं इतरही माध्यमं, याच्या पुढे जाऊन आता आपण विचार करणं गरजेचं आहे. तर तो विचार काय असू शकतो? साधा आणि सोपा विचार की याचा वापर कमी करावा आणि सुसंवाद वाढवावा. कारण काय होतं की जेव्हा प्रत्यक्ष आपण काम करतो ना तेव्हा प्रत्यक्ष संवादच महत्वाचा आहे, सुसंवाद. एक म्हण खूप प्रचलित आहे फेसबुकवर, आपल्याला काही लोकांना आवडेल, काही लोकांना आवडणार नाही, की फेसबुकवर हजारो मित्र पण गावात विचारत नाही कुत्र, अशी परिस्थिती होते. 2-2 हजार मित्र असतात आणि आपल्या कामाची वेळ आली की दोनही मित्र आपल्याला भेटत नाही. तर त्यामुळं आपण प्रत्यक्ष सुसंवाद कसा वाढेल याकडे लक्ष द्यावं आणि त्या पद्धतीनेच आपलं मार्गक्रमण करावं. अगदी महत्वाची माहिती तुम्ही आमच्याशी शेअर केली, जी मला फार विशेष वाटली. एक तर की आपण वेगवेगळी कामं आपण फेसबुकच्या माध्यमातून करू शकतो. केवळ फोटो टाकणं हे आपलं ध्येय न ठेवता आपण वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून लोकांना प्रत्यक्ष जोडून घेऊ शकतो. म्हणजे तंत्रज्ञान समजून घेणं आणि त्यानंतर पुढला टप्पा हा देखील आपण गाठू शकतो. फार छान वाटलं या सगळ्या गप्पा मारून. वेगवेगळे मुद्दे समोर आले. आज आपण बोललो फेसबुकचा वापर असेल, ट्विटरचा वापर असेल किंवा व्हॉट्सअपचा वापर असेल, तो केवळ
आपल्याला काय वाटतं हे सांगण्याकरता न करता काही वेगवेगळ्या गोष्टी देखील आपण समाजाकरता करू शकतो आणि त्याचबरोबर याचा वापर करत असताना काय खबरदारी आपण घेतली पाहिजे हे लक्षात आपण घ्यायला हवं. यावरती आज आपण टॉक टाइम मध्ये या विषयाला घेऊन बोललेलो आहे. पुढल्या टॉक टाइम मध्ये भेटूयात नवीन विषयाचं. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.